या टीमला तुम्ही टेबल टॉप करून अर्थातच पहिला राऊंड विन करून सेकंड राऊंडमध्ये तुम्ही जाताना बघितलं. तर आता दुसऱ्या मॅचमध्ये जरीमरी तिसगाव आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळतंय वसार 40+. सर्वांचं सहर्ष स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेट डॉटच्या माध्यमातून जे आम्हाला सगळे व्ह्युअर्स लाभले गेलेत त्यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. व्ह्युअर्सने सबस्क्राईब मीटर जरा बघा. जर सबस्क्राईब केले नसेल या चॅनलला तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून अनेक रबर बॉल स्पर्धा किंवा याच्यानंतर टेनिस बॉल क्रिकेट ज्या स्पर्धा होतील त्या तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशनच्या माध्यमातून या वाहिनीच्या द्वारे पाहायला मिळतील. वातावरण आजचं सुंदर आहे. काल सकाळी जेव्हा या ठिकाणी आलो तेव्हा थोडासा ऊन होता, त्याच्यानंतर पावसाच्या सरी सकाळी बरसल्या, त्याच्यानंतर पाऊस आपल्याला पाहायला मिळाला नाही. परंतु आजही सकाळी थोडासा पाऊस पाहायला मिळाला. आज सूर्योदय नाहीये, ढग पूर्णपणे दिसतात तुम्हाला. आणि अशा वातावरणामध्ये खेळणं हे खरं तर क्रिकेटसाठी अनुकूल असतं. परंतु 40+ जे सर्व खेळाडू आहेत तर मी एका गोष्टीची विनंती करेन की ज्या एंडने बॅटिंग सुरू आहे, मग उजवा जर खेळाडू असेल तर ऑफ साईडला अर्थातच कव्हर्सला थोडासा गवत जास्त आहे, तिथे पाण्याचं डबकं पाणी जास्त साजलेलं आहे. जर तुम्ही कॅचसाठी ट्राय कराल तर थोडासा सांभाळून ट्राय करा, जेणेकरून तुम्हाला कोणती इजा नको. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आहेत. पद्माकर आणि त्याच्या जोडीला तुम्हाला पाहायला मिळतो सत्यवान. दोन्ही अटॅकर आहेत. आणि वसाई टीम विनंती करेन की तुमचा 12th मॅन आमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये नाही आहे, त्याच्यामुळे तुमचा 12th मॅन पाठवा, जेणेकरून लाईव्ह कव्हरेज आहे. मग तुमचे प्लेयर असतील, तुमचे बॉलर असतील, त्यांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकतो. पहिल्या षटकासाठी मोहनला तुम्ही बघता, मोहनला 5 रन करण्यात आला. तर दुसऱ्या बाजूला रेग्युलर क्रिकेट खरं तर ज्याच्या नसामध्ये भरलेलं आहे, रेग्युलर तिसगावचं क्रिकेट ज्याने अक्षरशः गायचं असतं. आय थिंक सो जगदीश होते त्या ठिकाणी. एकाच ॲक्शनमध्ये जेव्हा तुम्हाला उचलायचं बॉल असेल त्या प्रॉपरली बॉलवरती तुमचं फोकस पाहिजे. आय कॉन्टॅक्ट क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा असतो आणि तोच जगदीशनं आय कॉन्टॅक्ट बॉलशी ठेवला. बॉलला उचलत असताना 2 षटकार, त्याच्यानंतर एक सिंगल दाबा झाला, 13 बॉल फेकून झाला 4. आणि आता प्रथमतः स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला पाहायला मिळेल सत्यवान. लेफ्ट हँडर बॅट्समन आहे, तेवढाच ताकदीचा वापर तो करत असतो स्ट्रोक खेळण्यासाठी. ब्युटिफुल टॉस ऑन साईडला, बॉल मध्ये आणि हवेमधूनच जाईल मैदानाच्या बाहेर. सत्यवानची सुरुवात, येतो षटकार. लेफ्ट हँडर बॅट्समन जे असतात ना त्यांच्यामध्ये नॅचरल एक एनर्जी असते, कारण जो अँगल असतो बॉलरचा अँगल बघून बॉल बघून फुटवर्कचा वापर करून ते खरं तर असे फटके खेळत असतात. हे फटके खेळण्यासाठी तुमच्याकडे अनुभव लागतो आणि तो अनुभव आहे सत्यवानकडे. षटकार आला, त्याची सुरुवात झाली षटकाराने पद्माकरची ज्या पद्धतीने झाली होती. आणि पाहता पाहता धावफलक आता 19वर. आता इलेव्हन फुल टॉस, परंतु आता बॅट फिरले, आता बॉल मध्ये पण ते फिल्डर दूर वरती होते. जगदीश आता ट्राय करत होते पोहोचण्याचा, परंतु त्यांच्यापासून बॉल दूर होता. स्ट्रायकिंग एंडवरती फेकी मागे बॅकअप आहे, त्याच कारणास्तव आपण बघतोय तर 2 पूर्ण झाल्या होत्या, तिसरीचा अटेम्प्ट करण्यात आला नाही. अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये 3 सिक्सर, 2 पद्माकरच्या बॅटमधून आले. सत्यवान पद्माकरचा विचार केला तर इंडिव्हिज्युअल तो 13 वरती खेळतो, 8 वरती खेळतो सत्यवान. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 21, 21 या आकड्यावर. दोन ओव्हरचा खेळ जर आपण पाहिला तर कालच्या दिवसामध्ये ॲज अ बॅटर सुरुवातीला जे करत त्या बॅटर टीमच्या बाजूने राहायचे. आणि या मॅचमध्ये सध्या तरी तेच आहे की पहिल्या ओव्हरमध्येच 21 धावा आल्या. कालच्या दिवसातला इतिहास जर पाहिला तर काल एक अर्धशतकी खेळी झाली. कालच्या दिवसातला हायस्ट टोटल होती 91. कालच्या दिवसामध्ये पराक्रम केला मानेरे टीमनं. भाल संघासोबत फाईट बॅक देत असताना 46 धावा डिफेंड केला. दुसऱ्या बाजूला वाकलन सारख्या संघाला पराभूत ही होताना तुम्ही बघितलं. कालच्या दिवसामध्ये खूप साऱ्या घडामोडी घडल्या आणि आजच्या दिवसामध्ये विक्रम झाला. आजच्या दिवसामध्ये तुम्हाला एक 50 पाहायला मिळाली जी टीम मांगरूळच्या बाजूने राहिली. पण आता या मॅच मध्ये 21 धावा पूर्ण झाल्या. दडपणामध्ये जरूर असा टीम आहे. आता इथनं दडपणामधून बाहेर करण्यासाठी
खरं तर बॉलरचा वापर केला गेलाय, नाव त्याचं जगदीश. अनेक वर्ष तोही क्रिकेट खेळला. आता सध्या तरी क्रिकेटशी निगडीत आणि ॲज अ अंपायर म्हणून सुद्धा ते तुम्हाला नेहमी पाहायला मिळालेत आणि ते आता बॉलिंग मार्फत येतात रेडी. पद्माकर स्ट्रायकिंग लेनवरती आहेत. आतापर्यंत तो खेळतो 13 वरती. हार धावसंख्या बनवत असताना सत्यवानी आता मैदानाच्या आतमध्ये सेट झाला. एक विकेट जर आली ना तर वसंत संघाच्या ज्या धावसंख्या खरं तर ज्या तिसऱ्या संघाच्या धावसंख्या वाढतात त्याला स्टॉपर लागेल. लो फुलटॉस ऑन साईडला आणि फुलटॉस बॉलवरती अशीच तुम्हाला प्रत्युत्तर मिळतील. फुलटॉस बॉल टाकणं म्हणजेच आ बॉल मुझे मार. बॉल पाठवला मिड विकेट बॉलांच्या बाहेर, येतो सिक्सर. याच्या अगोदरचे जे बॉल होते ते लेन बॉल वरून खरं तर पीक करण्यात आले. एखादा बॅटर जर लेन बॉल वरून चांगली चेंडू पीक करतो तर त्याच्यासमोर फुलटॉस बॉल टाकणं मित्र नाही, हे चुकी झाली जगदीशकडून. आणि मोस्ट ऑफ टेनिस बॉल क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेट मध्ये थोडासा डिफरंट काय की टेनिस बॉल क्रिकेट आता पण लवकर स्किट होत नाही, परंतु ओसर असल्या कारणाने रबर बॉल स्किट होतो, कदाचित तोही झाला असावा. आता इथून टॉस ऑन साईडला. आता मिस्टेक मोठी करण्यात आली. लागोपाठचा दुसरी मिसाईल लागत असताना पद्माकरच्या बॅटमधून लागोपाठचा दुसरा षटकार. तब्बल खरं तर 25 इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती पद्माकर खेळतो, ज्याच्यामध्ये 4 षटकार. आता कमी गतीचा बॉल, तोही जाईल मैदानाच्या बाहेर. परफेक्टली पिकअप स्ट्रोक बॉलला पाठवला वाईड उचलणार आणि मिड विकेटच्या मधून बॉलच्या बाहेर षटकार. काही फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू. कोणत्याच बॉलरला खरं तर कामी ठरवू दिला नाही, निकामीच ठरवला. लागोपाठचे बघितले तर षटकार दागत असताना यावेळेला आता बॉल बॉडीवरती टाकण्यात आला. आता परफेक्टली जी मुवमेंट होती पायांची, जो पद्धतीने ते वापरण्यात आला होता पद्माकरने, त्या पद्धतीने त्याला फॉलो करत असताना सध्या तरी धावपळत तुम्हाला पाहायला मिळते. 39 धावसंख्येचा जो वेग आहे ना तो वेग आता वाढतच चाललाय. त्याला कमी करण्यासाठी एका बॉलरला रिस्पॉन्सिबिलिटी ती घ्यावीच लागेल, कारण आतापर्यंतच्या 4 बॉलवरती 3 षटकार आलेले आहेत. एक डॉट बॉल. आता बॉल चालला मागे, कदाचित सत्तेवरला आता स्ट्राईक मिळेल. एक सिंगल तर कम्प्लीट झाली आहे. सिंगलनेच या ठिकाणी संतुष्टी मानत असताना या सिंगलने टीमची धावसंख्या 40 या आकड्यावरती. टीम बॅटिंग करत असताना खरं तर सुरुवातीला कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा नाहीये, कारण समोरच्या टीमवरती जेव्हा तुम्हाला दबाव टाकायचा असतो तेव्हा मग तुम्हाला खरं तर बॉलरवरती मन अटॅक करावं लागतो, जे बॉलर टॉप ऑर्डरचे बॉलर आहेत. आणि तेच केलं पद्माकर. सत्यवान खूप चांगले सेट झालेत, जास्त बॉल फेस केलं पद्माकरने, परंतु एकही बॉल खरं तर त्याचा फटका उगा गेला नाही. आणि आता फटका हा लांब लचक फटका, सडक मध्ये धडक, बॉल बॉर्डरच्या बाहेर षटकार. अशा पद्धतीने ही षटक 25 धावसंख्येचं राहिलं. पहिलं षटक 21 या षटकामध्ये पाहायला मिळाले मोहन. आणि या षटकाराच्या बरोबरीनं 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 46. 4 46 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता ब्रेकची गरज आहे. ब्रेक थ्रू जेव्हा मिळेल तेव्हा या धावसंख्या कुठेतरी कमी होतील, कारण आतापर्यंतच्या खेळामध्ये दोन्ही बॉलरवरती अटॅक केला. पहिल्या ओव्हरमध्ये मोहनच्या विरोधात 21 आलं, त्याच्यानंतर 25 आलं दुसऱ्या ओव्हरमध्ये, आणि आता ओव्हर नंबर 3 मध्ये आला सोनू. समोर पद्माकर. शॉर्ट बॉलचा वापर, बॉल मध्ये निशाणी सुख, बॉलकडे क्षेत्ररक्षक आणि डाऊन दी बॉल, वेल जज कॅच, पकडण्यात आली कॅच आणि संपला खेळ पद्माकरचा. पद्माकर बॅक टू द डगआउट. 32 धावेची विस्फोटक खेळ करून पद्माकर मैदानाच्या बाहेर येतात.
खेळीचा जर आपण त्याचा विचार केला तर तब्बल 5 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. त्याच्यामध्ये 2 सिंगल सुद्धा आहेत. अर्थातच 32 धावसंख्येची एक विस्फोटक खेळ करून तो मैदानाच्या बाहेर पडतला. खरं तर प्लेइंग 11 मध्ये 12 पान म्हणून प्रभाकर मडवी आहेत. ते एक अप्रतिम खेळाडू. जरी या हंगामामध्ये त्यांनाही तुम्ही बघाल मैदानाच्या आतमध्ये खेळताना 12वे खेळाडूचा एक वेगळा रोल असतो. हा 12वा खेळाडू तोच जो तुमचे पॅनल्टी वाचवतो. हा 12वा खेळाडू तोच लाईव्ह वरती तुमची नावं जे अनाउन्समेंट होतात त्या 12वे खेळाडूमुळे. म्हणून 12व्या खेळाडूला सुद्धा भरपूर महत्व आहे. राजू नवीन बॅटर गेला बॉल हवेमध्ये. इथनं विकेटची चान्स आहे. बॉल खाली फिल्डर आणि पकडण्यात आली कॅच. 2 विकेट जे विकेट मिळत नव्हते मोहनला आणि जगदीशला ते सोनूने करून दाखवलं. लागोपाठचा दुसरा विकेट डाऊन मैदानाच्या बाहेर. कोपर 40+ आणि मानवली 40+. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेन की लाईव्ह जर पाहत असाल किंवा इथे जर असाल तर तुम्हाला मॅनेजमेंट टीमशी संपर्क साधायचा आहे. लागोपाठचे 2 विकेट. आता थोडासा इम्पॅक्ट पडेल कारण जो दबाव वाढला होता त्या दबावातून बाहेर कसे निघावं तर एखादी विकेट आणि ती विकेट आता मिळाली आहे. पद्माकर बाद झाले. त्याच्यानंतर आपण पाहिलं गेलं तर राजूही बाद झाला. तर संदीप गेलं मैदानाच्या आतमध्ये आणि हॅट्रिक बॉल सोनूचा. यावेळेला थोडेसे बॅकफुटला गेले. हलकीशी कदाचित कडा असावी कारण ज्या पद्धतीने बॉलरच्या डोक्यावरती हात आहेत ते सांगून जाते स्पष्ट की हलकीशी कडा होती. विकेट किपरने मिस्टेक केली अन्यथा ही विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली असती. परंतु इथनं आली आहे सिंगलला टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 47. 3 बॉलवरती झालेला धावा कंटिन्यू. आता येणारे 3 बॉल चांगले टाकावे लागतील. समोर सत्यवान. शॉर्ट बॉलचा वापर. अवे प्ले फ्रॉम द बॉडी. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉडी पासून दूर ठेवण्यात आला होता बॉल. फुटबॉलचा वापर नव्हता. त्या कारणास्तव आपण पाहिलं तर इम्पॅक्ट हा पडला नाही कारण वाईड लाईन आहे तिच्या आतमधून बॉल ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथनं बीट करत असताना सत्यवानला. यावेळेला आताही चांगला बॉल उभे पिच होता परंतु लॉफ करू शकले नाही. टप्प्याकडे फक्त पाहत आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जात असताना इथनं अजून एक डॉट बॉल. ज्या 46 धावा 2 ओव्हरमध्ये होत्या ना त्या पूर्णपणे आता कव्हरअप करण्याचं काम केलंय ते म्हणजेच गोलंदाज सोनूने. यावेळेला आता टप्पा पडला आणि बॉल जास्तच बाहेर ऑलरेडी बाहेर टाकण्यात आला होता. जरूर कोपऱ्याचा वापर चांगला केला होता परंतु जी विटन क्रीज आहे तिथून बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलला टीमची धावसंख्या 48. यावेळेला ऑन साईडला मिरल झाला बॅटवरती आणि श्रीकर ज्या पद्धतीने एखादा ब्रँडचा आपण चिपकवतो तशा प्रकारे हा बॉल बॅटवरती चिपकवण्यात आला. बॉल गेला बॉर्डरच्या बाहेर आणि षटकाराने टीमची धावसंख्या 54. असं वाटलं की 2 ओव्हर नंतर 3ऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक होतो पण म्हणू शकत नाही कारण 2 ओव्हरच्या कंपॅरिझनने 3रे षटक चांगलंच राहिलंय. एक षटकार जरी आला विरोधात परंतु शेवटच्या बॉलवरती जो षटकार आला त्याने थोडाफार का होईना परंतु जे विकेट गेले तिथे तिसऱ्या संघाला बेनिफिट मिळाला. क्रिकेटमध्ये हेच असं प्रेडिक्ट तुम्ही कधी करू शकत नाही. आता विचार केला होता की जगदीश चांगली गोलंदाजी हाताळून परंतु जगदीशच्या विरोधात 25 आला. पहिल्या षटकामध्ये 21 आला मोहनच्या विरोधात. त्याच्यानंतर सोनूने कमबॅक केला. सोनूने एक खरं तर रिदम जो मॅच आहे जो रिदम सुरू होता तिसगावचा तो रिदम तर तोडलेला आहे परंतु आता जे करायचंय ते 4थ्या ओव्हरमध्ये करायचंय. शेवटच्या षटकासाठी विजय. पहिला बॉल थांबले थोडासा वेट केला होता. दुसऱ्या बाजूला विकेटचा धोका. सत्यवान डायरेक्ट हिट बॉल झाला परंतु अंपायर स्कोरलेचे कोणत्या प्रकारची कर्तव्य हालचाल त्यांची नाहीये. जशा पोझिशन वरती ते होते तशाच पोझिशन वरती उभे. दॅट्स वाय आपण असं म्हणू शकतो की हा नॉट आउट आहे. क्रिया अंपायरला सुद्धा बघाव्या लागतात की बॅट ड्रॅग झाली का नाही. मग बॉल जेव्हा हिट झाला तेव्हा काय मुवमेंट होती या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात आणि तेच योग्य डिसिजन दिलं करण ठाकूर यांनी जे स्कोरले लावत. इथं मिळते सिंगल. टीमची धावसंख्या 55. थोडासा थांबला कमी गतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळते 4थ्या ओव्हरमध्ये विजय
त्याच्या नावामध्ये जरूर जाईल, परंतु बॉल पाहिला तर ऑप्शनवरती थोडासा कमी गतीचा टाकण्यात आला होता. तिथे थोडासा संभ्रम पडला सत्यवानला आणि इथनं डॉट बॉलची समाप्ती. आताही तसाच पद्धतीने बॉल, परंतु आता बॉडी लाईन वरती होता, पडल्यानंतर आतमध्ये थोडासा आला आणि अजून एक डॉट बॉलची समाप्ती. हे सगळे डॉट बॉल जे आहेत ना, ते डॉट बॉल खरं तर एक वेगळा सुखद आनंद द्यायचा असतील टीम SR 40+ला, कारण 2 ओव्हरमध्ये भरपूर धावा होत्या आणि आता धावा आता या ओव्हरमध्ये सुद्धा कंट्रोल होत आहेत. यावेळेला कोलकाताचा बॉल अगदी चांगल्या पद्धतीने ऑनसाईडला खेळताना वळवण्यात आला होता. यॉर्कर बॉलचा वापर करण्यात आला, त्या अनुमानाने आपण बघितलं तर बॅटच्या टेलवरती कदाचित लागला असावा. इथे मोठा धावा, 2 धावा झाले, 56, 56 धावा. येणारे बॉल असतील, दोन बॉलवरती टार्गेट सेट होणार आहे की कशा पद्धतीने खरं या मॅच मध्ये टार्गेट राहील टीम SR 40+ समोर. SR 40+ आणि तिसगा 40+ असा सामना सध्या तुम्ही बघताय. 2 ओव्हरमध्ये खरं तर तुटलेला कमबॅक, आता शेवटच्या 2 ओव्हरवरती कंट्रोल केलेला धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळाला. यावेळेला डाऊन द ग्राउंड फटका, पण तो मिस्टानिंग पुन्हा पद्धतीने जातात बॉलकडे. चेनला खरं तर फिनिश करायची होती, परंतु जेव्हा लँड झाला बॉल तेव्हा बॅकअपला फिल्डर होतो. दोघांचा अगदी मध्ये बॉल पडण्यात आला आणि तिथून आपल्याला पाहायला मिळतं धावा 2 आणि 2 धावेने 59 धावा सध्या तरी टीमच्या टोटलमध्ये. कमबॅक कसं असतं ना, हे तुम्ही 2 ओव्हरमध्ये बघितलं, कारण सोनूचा फक्त 8 धावसंख्येचं षटक आतापर्यंत बघितलं तर 5 बॉल फेकल्या, फक्त 5च धावा खर्च केल्यात, म्हणजे उल्लेखनीय कामगिरी राहिली विजयची. आता त्याला फेकायचा फक्त 1 बॉल, जिथे टार्गेट सेट होईल त्या 1 बॉलवरती जर कंट्रोल झाला तर पूर्णपणे इकॉनॉमिकल बॉलिंग हाताळली विजयने, असंच आपण नक्कीच म्हणूयात. टार्गेट सेट बॉल ऑन साईडला आणि प्रत्येक ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती षटकारच मारला सत्यवानने आणि याही बॉलवरती षटकार पेश करत असताना स्कोर मोजून 64 आणि 65 आणि 66 टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ते म्हणजे SR 40+ समोर. काकडवाल 40+ खरं फलंदाज आणि काकडवालचे समाजसेवक मुन्नादादा बावशी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं. वेलकम, तुमचे सहर्ष स्वागत.
त्यानंतर कवा जर्मन क्रिकेट संघ निवालेपणा आयोजित रबर बॉल स्पर्धाचा दिवस दुसरा 40+ क्रिकेट सध्या तरी तुम्ही बघता. दिवस दुसरा, मॅच दुसरी, इनिंग दुसरी. सध्या तरी 66 धावसंख्येचं टार्गेट. मनी बाल्विन मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला 2 ओपनिंग प्लेअर तुम्हाला पाहायला मिळतात, मोहन आणि त्याच्या जोडीला जगदीश, आणि त्याच्या जोडीला आपल्याला भोलेनाथ सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतात. 66 धावसंख्येचं टार्गेट आहे. बॉलिंग युनिटचा जर विचार केला तर तिसगाव टीमकडे बॉलिंग लाईनअप ही तगडी आहे. त्या अनुमानाने 66 धावसंख्येचा पाठला करण्यासाठी 4 ओव्हरच्या खेळामध्ये 16.50 सरासरीने खरं तर या धावा बनवायच्या. त्या बनवायला लागतील, कारण या स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी चेसिंग. जगदीशवरती आता खरं तर एक मोठी जिम्मेदारी आहे, कारण त्यालाही माहिती आहे की विथ द बॉल थोडासा अडथळा जरूर झाला. समोर आहे सत्यवान, परंतु त्याच्या खरं तर समोर कशा पद्धतीने त्याला चॅलेंज द्यावं, या सगळ्या गोष्टी आता त्याला खरं तर आखाव्या लागतील. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ प्लॅनिंग. क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही प्लॅनिंग कराल, जेव्हा जेव्हा तुम्ही मेंटली प्रेशर विदाऊट प्रेशर क्रिकेट खेळाल, तेव्हा तेव्हा क्रिकेटच्या परिपाटलावरती तुम्ही वेगवेगळे कारनामे करू शकता. ते करावं लागेल. 66 धावसंख्येचा टार्गेट. सत्यवान पहिल्या ओव्हरसाठी तुम्हाला पाहायला मिळतो, ते स्ट्रायकिंगवरती तुम्हाला पाहायला मिळतो जगदीश. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि करूयात या सेकंड इनिंगला सुरुवात. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर जास्तच बाहेर गेला. बॅट्समॅन अंपायरचा सिग्नल येत असताना व्हाईट बॉल. टीप मध्ये जे ट्रॅप सेट करण्यात आले, ते ट्रॅप तुम्ही ट्रॅप खरं तर बघता स्क्वेअरलिंगला फिल्डर आहे, मिड विकेटला सुद्धा फिल्डर ठेवण्यात आलं. वाईडिश लॉंगन थोडासा दूरवरती, थोडासा वाईट ठेवण्यात आला. तर डीप मध्ये एक फिल्डर डीप पॉइंटला सुद्धा ठेवण्यात आलेला, जिथे प्रभाकर मडवी आहेत. एवढा चांगला बॉल फिरवलाय. आता टप्पा पडल्यानंतर खरं तर बाहेर वळत असताना आउट कटरचा वापर. सत्यपण एक फिरकीचा बॉलर आहे, कारण त्याची उंची त्याला बेनिफिट देऊन जाते. असे जेव्हा उंच पुढे खेळाडू असतात ना, तेव्हा त्यांना बाउन्सर बॉल टाकणं हे तेवढंसं कठीण नसतं, परंतु सत्यवान जास्तीत जास्त फोकस त्याच्या स्पीडवरती करत असतो. आता बॉलला वळवला गेला. ऑन साईडला जगदीशला वळवायचं होतं, हुक करायचं होतं बॉलला, परंतु ते जमलं नाही. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल जास्त टॉस झाला. त्या कारणास्तव बॉल मागे खेळण्यासाठी जे एनर्जी त्याला लावायची, ती एनर्जी जास्त लावू शकला नाही. परंतु बॅटन बॉलचंही कनेक्शन नव्हतं आणि तिथून आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच एक सिंगल येत असताना टीमच्या टोटलमध्ये धावा झाल्या 2. 66 धावसंख्येचं टार्गेट. 16.50 सरासरीने या धावा रोखायच्यात, एका बाजूला बनवायच्यात. या सगळ्या गोष्टी खरं तर 4 ओव्हरमध्ये कोणाच्या बाजूने जातील, कोणाच्या अपोजिट जातील, ते तुम्हाला येणार वेळ आणि येणार काळ दाखवेल. सत्यवान पुन्हा एकदा रेडी. आता वोटिस बॉल खोदून काढलाय. ऑन साईडला फिल्डर प्रयत्न करतात, परंतु त्याच्या जो आवाका बाहेर होता तरी अडवण्याचा प्रयत्न. बॉल चला बॉलच्या बाहेर. अंपायरचा डिसिजन यस, चौकार. फुटबॉलचे एफर्ट चांगले होते, कारण रनिंग कॅच पकडणं किंवा बॉलकडे धावत जाऊन त्याला स्टॉप करणं हे कठीण असतं, स्पेशली रबर बॉल स्पर्धेमध्ये. जेव्हा तुमच्या पायांमध्ये हार्ड ग्रिप शूज असतात, तेव्हा तुम्ही खरं तर अशा बॉलला स्टॉप करू शकतात, परंतु ते स्टॉप करत असताना सुद्धा तुमची स्वतःची काळजी घ्या. कारण रबर बॉल स्पर्धा खेळत असताना पाऊस जेव्हा पडतो, तेव्हा विविध पद्धतीने मोठमोठे दगड हे खरं तर जमिनीच्या बाहेर येतात. मग कधी कधी त्याच्यातून पाय सुद्धा स्लिप होत असतो, त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्या. चौकार आला. चौकार टीमची धावसंख्या 6. आतापर्यंतचे बॉल जर आपण पाहिले तर फेकल्या 3, अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी. बनल्या 6. 16.50 सरासरीनं 66 धावसंख्या बनवायच्या वसा 40+ला. आता निष्ठाने बॉल मध्ये, परंतु जवळपास फिल्डर नाहीये. सिंगल टच जरूर कम्प्लीट होईल. दूरवरून 2 फिल्डर आला. तिसऱ्या फिल्डरचा बॅकअप 2 झाला कम्प्लीट. तिसऱ्याचा प्रवास सुरू आहे. स्ट्रायकिंग फेकी विकेट किपरच्या हातामध्ये जर बॉल आला नाही आणि इथनं 3 धावा पूर्ण होत असताना एफर्ट सोबत
कारण आपण असं म्हणतो ना की प्रयत्न जर तुमचे प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला पर्याय नसतो. तसा क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रयत्न करावेच लागतात आणि इथनं प्रयत्न केले. 3 धावसंख्येसाठी 3 धावा पूर्ण झाल्या. धावा झाल्यात 9. अजूनही बॉल शिल्लक आहेत 2, कारण पहिल्या षटकामधले अजूनही आतापर्यंत 4 चेंडू खरं तर फेकून झालेले आहेत. सत्यवान जगदीशसाठी शॉर्ट बॉलचा वापर ऑन साइडला पूल केलाय आणि मैदानाच्या बाहेर गोल केलाय. मिड विकेट बॉलच्या बाहेर सिक्सर. लास्ट बॉल 15 धावा पूर्ण झालेले आहेत. वाईट बॉलचा इशारा अंपायर आला. 16 धावा 16.50 सरासरी धावा बनवायच्या होत्या, पण आतापर्यंत 5 बॉल फेकून झालेले आहेत. 1 बॉल फेकणे अजूनही बाकी. सत्यवानला तुम्ही पहिल्या ओव्हरमध्ये बघता 66 धावसंख्येचा डिफेंड करण्यासाठी त्याला पहिल्या षटकासाठी आणलं होतं. यावेळेला वर शॉट डाऊन दी ग्राउंडला फटका. बॉल झाला बाउंड्रीच्या बाहेर. शेवट केला सत्यवानच्या ओव्हरचा षटकाराने आणि अशा पद्धतीने या षटकाराने टीमची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. पहिल्याच ओव्हरमध्ये 22 धावा आल्यात. विथ द बॉल 23 खर्च केला. विथ द बॅट सध्या तरी आपण बघतोय तर चांगला खेळतो जगदीश. आतापर्यंत त्याच्या खेळामध्ये त्याला 2 षटकार करताना तुम्ही खेचताना बघितलं. 57 विरोधात आले 2 षटकार. 66 धावसंख्येचं लक्ष. 22 धावा सध्या तरी टीमच्या टोटल मध्ये आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 22. आता दुसऱ्या ओव्हरमध्ये आला 12. स्ट्रायकिंग एंड वरती तुम्हाला पाहायला मिळते भोलानाथ. त्याच्या बॅटमधून एक चौकार आलेला. दुसरे षटक मागे खेळतात भोलानाथ. जवळपास फिल्डर जरी उपस्थित आहेत परंतु त्याच्या अगोदर बॉल चालला बॉलच्या बाहेर. पंचांचा इशारा की चौकार. ओपनिंग साठी पाठवलं होतं जगदीश यांनी भोलेनाथला. आतापर्यंत जगदीशच्या बॅटमधून 2 षटकार आलेले आहेत. भोलानाथच्या बॅटमधून पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार. त्याच्यानंतर आता दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती एक चौकार पाहायला मिळतो आणि पाहता पाहता टीमची धावसंख्या 26-26 या आकड्यावरती. आता हॅमद केला बॉलला. प्रॉपर ताकदीचा वापर पद्माकर. त्याच्या उंचीचाही फायदा त्याला मिळणार नाही. बॉल त्याच्या डोक्यावरून बॉलच्या बाहेर. षटकार. मीडियम पेसर करताना सध्या तरी गोलंदाजी करतोय अर्थातच देवा, परंतु मीडियम पेसचा काही फायदा मिळत नाही. बॉल परफेक्टली टायमिंग करण्यात आला. क्रिकेटमध्ये आय कॉन्टॅक्टला खूप महत्व आहे. क्रिकेटमध्ये जर तुम्ही बॉलरशी आय कॉन्टॅक्ट कराल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्ट्रोक खेळता येतील. त्याचं उदाहरण दाखवलं भोलेनाथनं. कारण स्लो बॉल आला जसा तसा बॉल अगदी परफेक्टली बॅटवरती मिरर करत असताना बॉलला बॉलरच्या बाहेर त्याने पाठवला आणि या षटकाराच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा 32. आता चांगला बॉल. आता अगदी मिडल स्टंप वरती होता बॉल. जरूर पायनं आदळून मागे गेला. विकेट किपरने आपली जागा सोडली. दरम्यान आपण बघतोय तर एक सिंगल मिळते आणि सिंगलने टीमची धावसंख्या 33. दुसऱ्या षटकाला सध्या तरी सुरुवात तुम्ही बघताय तर दुसऱ्या षटकामधल्या पहिल्या 2 बॉलवरती एक षटकार एक चौकार आला. त्याच्यानंतरची सिंगल 33 जगदीशसाठी हा बॉल. विकेट किपर मिस्टेक केली कदाचित, कारण कडा होती. जशी बॉलरच्या डोक्यावरती हात गेले तेव्हा समजलं की
हलकीशी कडा होती. 66 धावसंख्येचं टार्गेट डिफेंड करताय ना, तर विथ द बॉल जेव्हा बॉलर चांगलं कार्य करेल ना, तेव्हा फिल्डरनेही त्याला साथ द्यायला हवी, तेव्हाच तुम्ही या धावसंख्यात डिफेंड करू शकता. आता फुलटॉस बॉल ऑन साईडला चाललाय डीप मध्ये, त्या ठिकाणी फिल्डर आहेत. 2 टप्प्यावरती बॉल स्टॉप करण्यात आले. दुसरीचा प्रवास आणि सक्सेसफुल विकेट किपरला फेकी थोडक्यात बसवले गेले. विकेट किपरची सतर्कता होती, फिल्डरचंही कार्य खरं तर चांगलं होतं. जसा देवाकडे बॉल आला हिट करण्याचाही प्रयत्न झाला, परंतु तिथनं सहजरित्या 2 धावा पूर्ण होतात आणि 2 धावांनी टीमची धावसंख्या 35. हेलिकॉप्टर शो खेळायचा होता, पायांमध्ये बॉल, परंतु तो उचलता आला नाही. तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल आणि 5 बॉलमध्ये खरं तर 2 षटकार जे उपयुक्त आलेले आहेत ना, ते थोडेसे दबाव टाकतील टीम तिसगावरती. चौदा धावसंख्येचं षटक राहिलं दुसरं. पहिल्या षटकामध्ये तुम्ही बघितलं तर सत्यवानच्या विरोधात आला 22, ज्याच्यामध्ये 2 षटकार तुम्ही पाहिले जगदीश. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 66 धावसंख्येचं टार्गेट पूर्ण करत असताना 36 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. येणारे 2 षटक आहेत. 2 षटकामध्ये खरं तर जे इक्वेशन जर आपण पाहिलं तर सुरुवातीला 16.50 सरासरी होती. त्याच्यानंतर पहिल्याच ओव्हरमध्ये 22 धावा आल्या कारणाने ती सरासरी थोडीशी कमी झाली. मेंटेन ठेवण्यात आलेला तर स्कोर कार्ड थोडासा हळताना तुम्हाला पाहायला मिळाला, परंतु एक कार्य चांगलं राहिलं. दोघांनी षटक 14चं हाताळलं. आता सरासरी ऑलमोस्ट 15 वरती आले, कारण अजूनही 12 मध्ये 30 बनवायचे आहेत. रबर बॉल खरं तर अशा पद्धतीने क्रिकेट असो की अगदी फास्टेड क्रिकेट, जेव्हा तुमचा बॉल कधी कधी निष्ठामिंग येतो तरी तो बॉलरच्या बाहेर जातो. आता इथं निष्ठामिंग मध्ये तर परफेक्ट मिडल करावा लागेल टीम वसार 40+ या 30 धावा जर बनवायच्या असतील तर. विकास आला. पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर जास्त बाहेर टाकण्यात आला. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर्स करून या ठिकाणी येत असताना विकासला तुम्ही बघता ओव्हर नंबर 3 मध्ये जगदीश चांगला खरं तर सेट झालाय, कारण जास्त बॉल त्याने फेस केले, परंतु त्याच्या बॅटमधून मोठी फटके पाहायला मिळाले. एवढा आता बॉल मागे चाललाय. पिके ज्योती चायना कट बॉल मागे पद्माकर गायकवाडच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची समाप्ती. इथला प्रत्येक जो डॉट बॉल आहे ना, प्रत्येक डॉट बॉल या मॅच मधले विनिंग पर्सेंटेज वाढवेल टीम तिसगाव 40+चे. आता फुल टॉस ऑन साईडला जर खेळलाय, ताकदीचा प्रचंड वापर आणि बॉलला फेकून दिलाय. बॉर्डरच्या बाहेर षटकार. प्रॉपरली टायमिंग होतं, प्रॉपरली बॉल कडे नजर होती आणि बॅटचा स्विंग जगदीश जबरदस्त आहे. बॅटचा फ्लो जबरदस्त त्याने ठेवण्यात आला. ऑन साईडला जसा बॉल बॅटच्या संपर्कामध्ये आला तसा बॉल बॉलरच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळाला. आता इन्व्हिटेशन देण्यात आलं होतं, इन्व्हाइट करण्यात आलं होतं, परंतु ते इन्व्हिटेशन न स्वीकारत असताना बॉलला लेफ्ट करण्यात आलं. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर्स कडून व्हाईट बॉलचा इशारा आला आणि व्हाईट बॉलने अतिरिक्त बाजूने तुमची धावसंख्या 44. याला अजून एक ऑन साईडला सुंदर टायमिंग, सुपर फटका, बॅट मधून साऊंड टक आणि बॉल सीमारेषा पार. षटकार. स्वीट साऊंड अँड बॉल आउट ऑफ द ग्राउंड. काय फटका होता जो 23 धावा ओव्हर मध्ये खर्च केल्या, परंतु शेवटपर्यंत लढण्याची जिद्द जगदीशने तेवढी नाही. सिंगल बॉल कंप्लीट सेकंडची चान्स घेतील, कारण माहिती आहे की या मॅच मध्ये जगदीश जेवढा स्ट्राईक वरती आला तेवढे त्याच्या बॅट मधून मोठे फटके पाहायला मिळाले. अशा पद्धतीने जगदीशचा आतापर्यंत विचार केला गेला तर तब्बल त्याच्या बॅट मधून 30 धावा आतापर्यंत आले आणि टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 52. करा लागला आणि फलंदाज बाद. 30 धावसंख्येची विस्फोटक खेळ जरूर केली होती, परंतु कळा लागली आणि पद्माकर गायकवाडने झेल टिपला गेला. संपला खेळ जगदीशचा. अशा पद्धतीने पहिला विकेट मैदानाच्या बाहेर लागलेला झटका 52 या आकड्यावरती. सात बॉल आणि 14 धावसंख्येची गरज
5 धावसंख्येची विस्फोट खेळ करून जगदीश मैदानाच्या बाहेर आला. कदाचित बॉल सोडून दिला असता तर असं वाटतं की व्हाईट बॉल प्राप्त झाला असता, परंतु क्रिकेट खेळणं आणि बघणं याच्यामध्ये भरपूर डिफरंट आहे. 7 बॉल 14 अजूनही सामना गमावला नाहीये. 3 तिसरा 40+ नाही. हा बॉल जर डॉट आला तर मजा येईल मॅच मध्ये. फुलटॉस बॉल ऑन साईडला फिरवता आला नाही, वळवता आला नाही. एक सिंगल तर जरूर कम्प्लीट होईल. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तर दुसरी बॉल घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकर वरती बॅकअप नव्हता, त्या कारणासह आपण पाहिलं तर एक सिंगलच कम्प्लीट झालं. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाला 53 येणारे बॉल 6 आणि 6 बॉलमध्ये बनवायच्या धावा 13. सहा बॉल 13चं समीकरण. पद्माकर गायकवाडने रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे. उंचपुरा गोलंदाज बेदकपणे बॉल टाकणे त्याची ओळख आणि त्याला 6 बॉलसाठी पाठवलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल टप्पा पडला आणि बाहेर गेलाय का तेच बघतील अंपायरचा. सुवळला बॉल बाहेर आणि अंपायरचा इशारा येत असताना व्हाईट बॉल. 6-12चं समीकरण आता आलंय. दुसऱ्या बाजूला नुकताच पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर मोहन गेला होता तो शाकिंग इनवर. यावेळेला ऑफसाईडला कव्हर्सला खेळतात. बॉल गेलाय खरं कव्हरच्या दिशेने पुन्हा त्या ठिकाणी सिंगल झाली कम्प्लीट, सेकंड कम्प्लीट झाली आहे आणि थर्डचा अटेम्प्ट नाहीये कारण बॉल सापडला. ज्या ठिकाणी आपण बघतोय तर 2 धावा पूर्ण होत असताना आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत असं टार्गेट असताना अजून 5 मध्ये 10 धावसंख्येची गरज. 5 बॉल 10 धावा काही होऊ शकतं या मॅच मध्ये. आतापर्यंत पहिल्या 2 ओव्हरमध्ये जशा पद्धतीने सामना बघितला त्या पद्धतीने याही मॅच मध्ये रंगरूप बदलण्याची ताकद ठेवणारा पद्माकर गायकवाड आणि त्याच्याच बॉलिंग वरती आली एक विकेट. इथनं अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. इक्वेशन राहिले 4 बॉल कंपल्सरी 10. कोपर टीमचे कॅप्टन आली आहेत. मानवली टीम विनंती करेन की कॅप्टनला लवकरात लवकर पाठवा. चार षटकांनी 10 धावसंख्येची गरज. 66 धावसंख्येचं टार्गेट असताना 2 ओव्हरमध्ये थोडासा काही होणार पिछाडीवरती होता पिसगा 40+. परंतु आता पद्माकर गायकवाड यांनी नुकतीच एक विकेट मिळवली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता 4 मध्ये कंपल्सरी 10. यावेळेला कुया टाकाचा बॉल ऑनसाईडला ऑलिम्पिक कार्पेट चेंडूसाला डीप मध्ये फिल्डरला सिंगल झाले कार्पेट सेकंडची चान्स या ठिकाणी घेतली. नौशादीवरती पैकी चुकीच्या एंडला आली आणि त्याच कारणासह इथनं आपल्याला पाहायला मिळतात 2 धावा. शॉकिंग एंडमध्ये जर फेकी गेली असली तर कदाचित थोडासा खरं तर स्ट्रगल जास्त करावा लागला असता बॅटरला. परंतु आता इथनं 3 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. वरून बरेचसे वरती आणि 3 बॉल आणि 8 धावसंख्येचं इक्वेशन. कमी गतीचा बॉल डॉट इथनं जवळ होईल का. इथं फेकला बॉल नौशागिनीवरती पद्माकरने स्वतः आणला बॉल आणि इथं अजून एक विकेट मिळतीये ती म्हणजे फलंदाज बाद होईल आणि आता इक्वेशन पूर्णपणे चेंज या ठिकाणी झालंय. 2 बॉल आणि कंपल्सरी धावा. 2 बॉल 8 धावा. हीच विचार करायचे होतं की जिथे डबल आली तिथे सिंगल जर धाव घेतली असती तर कदाचित आतापर्यंत भोलेनाथ खूप चांगला खेळला. 4 बॉल त्यांनी फेस केला. 4 बॉलमध्ये 2 चौकार, 1 षटकार, 1 तिहेरी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. मग एक सिंगल घेऊन भोलेनाथने आपली रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करायला हवी होती. म्हणजे क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी विदिन सेकंड तुम्हाला पाहावं लागतात, विचार करावा लागतो. आता विचार चाललाय पद्माकर गायकवाड. 1 बॉल जर डॉट आला तर मग शेवटच्या बॉलवरती 8 धावा इम्पॉसिबल. परंतु दुहेरी जरी आली ना तरी शेवटच्या बॉलवरती षटकार राहील. आणि क्रिकेटमध्ये अनेकदा तुम्ही बघितलंय की एका बॉलमध्ये 2, एका बॉलमध्ये 3, एका बॉलमध्ये 4 या धावा लवकर होत नाही. परंतु एका बॉलमध्ये 6 धावा या भरपूरदा तुम्ही होताना बघितल्यात. त्याच्यामुळे याच गोष्टीचा विचार करावा लागेल की डॉट बॉल किंवा विकेट
पण दुसऱ्या बाजूला वसार 40+ विचार करेल की भोलेनाथ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये जास्त बॉल तर त्याने जास्त बॉल फेस केली नाही, परंतु त्याच्यामध्ये ताकद आहे, त्याच्या स्ट्रोक सिलेक्शनमध्ये पॉवर आहे आणि ती पॉवर आता या ठिकाणी दाखवावी लागेल. 2 बॉल आणि 8 धावसंख्येची कंपल्सरी गरज. 2 बॉल 8 धावा वसार 40+ विरुद्ध तिसगाव 40+. दोघांवरती दडपण पण या मॅच मध्ये खरं तर 2 बॉल 8चं इक्वेशन आता प्ले झालाय. भोलेनाथ ऑल साईडला खेळतात, ऑल साईडला पूल केला बॉलला, फिल्डला त्या ठिकाणी बॉलला फील करण्यात आलाय, नॉशाने फेकी आणि दुसऱ्या बाजूला भोलेनाथ डेंजर एंडला, परंतु इथनं 2 धावा झाल्यात कंप्लीट आणि सामना आलाय 1 बॉल आणि 6 धावसंख्येचं. आधी तीच चर्चा केली होती की एका बॉलमध्ये 2, एका बॉलमध्ये 1 कधी कधी निघत नाही, परंतु एका बॉलवरती षटकार असला ना की तो बऱ्याचदा तुम्ही बॅटर्सला मारताना बघितला. त्याच्यामुळे हा विक्रम, हा पराक्रम भोलेनाथने जर हा सामना जिंकला तर कदाचित त्याची जय जयकार, त्याची वाह होईल. आणि जर पद्माकरने हा सामना जिंकू दिला तर ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली, ज्या पद्धतीने सत्यवानने बॅटिंग केली आहे, त्या बॅटिंगला कुठेतरी दुसऱ्या मॅचमध्ये ते पुन्हा कंटिन्यू करू शकतात. परंतु क्रिकेट आहे, कोणी भागत करू शकत नाही की कोणता सामना कोण जिंकेल. कधी कधी हारणारे सामने जिंकतात, कधी कधी जिंकणारे सामने सुद्धा हारतात. म्हणजेच या मॅच मध्ये एक बॉल 6 धावा 40+ संघर्ष आवडला असेल तर या बॉल साठी एकदा टाळ्या हो जाऊ द्या तिसगा 40+ साठी आणि वसार 40+ साठी. यावेळेला डॉट बॉल आणि जिंकला सामना जरीमध्ये तिसगाव 40+ आणि दाखवून दिलाय की हारकर जितने वाले को बाजीगर कहते. आणि हा सामना पलटवला तो म्हणजे पद्माकर गायकवाड यांनी आणि हा सामना जिंकला तिसगाव 40+. चला मानेली 40+. या सामन्याचा सामनावीर नो डाऊट हारणारा सामना आपल्या पक्षामध्ये उरला. जिथे गरज होती 13 धावसंख्येची आणि 13 धावसंख्या डिफेंड करून